स्वइच्छेने लोक या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. इथं लोक स्वइच्छेने आलेले आहेत. एक सामाजिक कार्यक्रम आहे आणि जे गुलाबी वादळ तुम्ही म्हणता राजा गुलाबी बॉम्बचं वादळ तुम्ही म्हणता तिथं आशाताई अंगणवाडी सेविकांना धमकी देऊन तिथं लोकांना आणायला सांगितलं, महिलांना आणायला सांगितलं. त्यामुळे त्या वादळाची आम्हाला चिंता नाही, पण सामान्य लोकांवर त्यांच्या कुटुंबावर जे आज या सरकार नीट काम न केल्यामुळे जे वादळ आले ते मिटवण्यासाठी आम्ही सर्वजण लढत आहोत. दादा, आज निर्णय घेतलाय काय निर्णय होईल का? शेवटी निर्णय पवार साहेबांच्या माध्यमातून केला जातो. मी संबंधित भाऊंचं स्वागत करतो. योग्य असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आता राहिला प्रश्न दुसऱ्या कुठल्या मतदारसंघाचा या बाबतीत पवार साहेब सुप्रियाताई सांगू शकतो. आपण कोर्टाच्या निर्णयाला आदर देणारी माणसं आहोत. त्या अनुषंगाने पवार साहेबांनी त्या बाबतीत सांगितलं असेल. जे कोणी दुकानदार स्वइच्छेने जे या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये घडते महिलांवर लहान मुलींवर अत्याचार होत आहे, सरकार त्या बाबतीत काहीच करत नाही. ज्या ज्या लोकांना स्वइच्छेने बंद ठेवायचं ते घेऊ शकते, पण कुठेही दुसरा कुठला प्रकार होऊ नये याची काळजी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घ्या. पवार साहेबांनी सिक्युरिटी वाढवण्यात आलेली आहे. पवार साहेबांनी त्या बाबतीत उत्तर दिलेलं आहे. सिक्युरिटी वाढवायचे वेगवेगळे कारण असतात. एक समिती असते, समितीला वाटतं की थ्रेट परसेप्शन असेल तर मग ते काय आहे हे त्या नेत्याला सांगितलं जातं आणि त्याच्यावर जर ते नसेल आणि फक्त राजकीय हेतू असेल की साहेब कुठे जातात, कोणाला भेटतात, काय करतात, ही माहिती काढण्याचा हेतू असेल तर खूप चुकीची गोष्ट आहे. एवढं सांगेल, बीजेपीची प्रवृत्ती फार वेगळी आहे. त्यांच्या मित्र पक्षाच्या इतर सुद्धा बीजेपी अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार उभा करते आणि ती त्यांची प्रवृत्ती याच्यासाठी कारण का ते उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा कळालं होतं. त्यामुळे आता शिंदे साहेब आणि अजितदादा यांना सुद्धा त्या बाबतीत काय कळलंय, त्या बाबतीत ते काय निर्णय घेतात हे बघावं लागेल. पण भाजपची प्रवृत्ती की जिथं त्यांचा मित्र पक्ष उभा आहे तिथं त्यांचाच विरोधी आमदार तिथं उभं करायची, नाही तर अपक्ष उमेदवार. आता इंदापूरच्या बाबतीत इथं असणारे माजी आमदार त्यांना त्या बाबतीत काय वाटतं हे मला तरी सांगता येणार नाही. पण भाजपने त्यांना हे सांगितलं तुम्हाला एमएलसी देतो, पण ती दिलेली नाही. भाजप कधी शब्द न पाळणारा पक्ष आहे. त्यामुळे आता ते भूमिका त्या बाबतीत काय घेतात इथले माजी आमदार तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. आपल्या भाषणामध्ये गुलाबी यात्रा असते उल्लेख केला होता. नेमकं काय कारण आहे की गुलाबी यात्रा इंदापूरमध्ये आढळल्या? आता त्यांना मतं पाहिजे म्हणून ते इथं आले होते. आता तिथं तुम्ही अंगणवाडी सेविका अशा ताईला जर विचारलं तर मारून मुटकून तिथं अनेक महिलांना बोलवलं होतं. तिथं आशाताई अंगणवाडी सेविकांना सुद्धा धमकी दिली होती की तुमच्यावर कारवाई करू. गेले 15 दिवस झालं प्रशासकीय अधिकारी फक्त महिला गोळा करण्यामध्ये तिथं व्यस्त आहेत. आणि मग आता सामान्य लोकांना जर तहसीलदारांच्या कार्यालयामध्ये काम असेल तर ते काम कुणी केलं का? त्या अधिकाऱ्यांनी सामान्य लोकांचं काम केलं नाही. त्यामुळे सरकारच्या पैशावर हे यात्रा काढतात, सरकारच्या पैशावर त्या ठिकाणी गर्दी गोळा करतात आणि यात्रा काढण्यासाठी सुद्धा जी एजन्सी डिझाईन बॉक्स याला अजितदादांच्या पक्षाने 200 कोटी रुपये दिले. म्हणजे गुलाबी गँगने पैशाची उधळपट्टी कशी लावली हे आपल्याला कुठल्याही महिलाच्या बाबतीत कुणी अपशब्दाचा काढत असेल तर योग्य नाही, आपली संस्कृती नाही. मी ते काय बोलले ते मला माहित नाही, पण प्रत्येक महिलेच्या बाबतीत आदर जेवढा महिला पदाधिकारी असेल आणि खास करून बीजेपीच्या पदाधिकारी खालच्या लेवलला जाऊन बोलतात, किती बोललं तरी आपण संविधानिक भाषेमध्ये उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं. तर बंगल्याचा पाठिंबा आहे, गरीबाला तो पाठिंबा नाही. पण अशा नेत्यांना जे खालच्या पातळीवर जाऊन बोलतात जसे नितेश राणे त्यांना मात्र सागर बंगल्याचा फडणवीस साहेबांचा पाठिंबा आहे, गरीबाला सामान्य लोकांना नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.